पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी विभाग कार्यालय ऐरोली, ब्रह्मकुमारीच्या आमच्या मीनाताई, त्याचप्रमाणे सखी मंच, परिसर सखी मंच आणि प्रीती जोशी मॅडम यांचं या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे। प्रीती जोशी मॅडम यांच्याकडनं प्लास्टिक पिशव्या बंद व्हाव्यात म्हणून फार मोठी मोहीम या ठिकाणी ते राबवित आहेत। त्यांच्याकडून कापडी पिशव्या या मोफत वाटप करण्यात येतात, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या या प्लास्टिक पिशव्या बंद झाल्या पाहिजेत अशी त्यांची कळकळीची सर्वांना विनंती आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते सतत प्रयत्न करीत आहेत। त्यांचं मी महापालिकेच्या वतीने या ठिकाणी खरोखर अभिनंदन व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। आणि सिनियर सिटीजन्स हेल्थ केअर ग्रुप ऐरोली, त्याचप्रमाणे सेंट झेवियर्स शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अशा संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज आम्ही या मैदानामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा केलेला आहे। या ठिकाणी कडुलिंबाची, वडाची, आंब्याची जी फळाची झाडं आहेत, या झाडांची या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पर्यावरण दिनाचं महत्त्व समजावून सांगण्यात आलेलं आहे। आता दरवर्षी मी एक 400-500 झाडं तयार करून असे ट्रेमध्ये नेतो आणि असं वृक्षारोपणचा प्रोग्राम झाला तर एकत्र प्रत्येक ठिकाणी 10-12 झाडाचं वृक्षारोपण आम्ही प्रत्येकाने जर झाडं जर लावली तर पूर्वी एवढं कधी लहान असताना बघत होतो असं कधी घामाघूम होत नव्हतो कधीतरी, पण आता एवढं ना की दिवसा तुम्हाला बिना फॅनचं तुम्ही बसूच शकत नाही। त्यामुळे सर्वांनी जर झाडाची निगा राखली, वृक्षारोपण केलं तर त्याचे खूप फायदे मिळतात सर्वांना।